आणि आता बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊयात 15 बातम्या 15 रिपोर्टर्सच्या माध्यमातून। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील चौकशीचं काय झालं असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील चौकशीचं काय झालं असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे। यावर आता भुजबळ यांची प्रतिक्रिया आली आहे। चौकशी कसली करता मला काही माहीत नाही। महाराष्ट्र सदन केसमधून आम्ही डिस्चार्ज झालो आहोत। त्यांनी कसली मागणी केली आहे त्याची मला कल्पना नाही। छगन भुजबळ यांनी म्हटलंय मुंबई चॅरिटेबल ट्रस्टची कुठली केस नाही, जी आहे ती चॅरिटीकडे आहे। पूर्वीचे जे ट्रस्टचे आहेत त्यांनी केलेली केस आहे असंही उत्तर छगन भुजबळ यांनी दिलंय। अंजली दमानिया यांनी न्यायालयात धाव घेतली आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या संस्थांशी संबंधित गैरव्यवहारांची चौकशी कधी सुरू होणार? भुजबळांवरील आरोपांच्या चौकशीचं पुढे काय झालं? विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार या संदर्भातील फेरविचार याचिका महाराष्ट्र सरकार कधी दाखल करणार, असे प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केले। यावर बोलताना भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली। मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातत्याने आरोप केलेले आहेत। मधल्या काळात जेव्हा भुजबळ जेलमध्ये होते, कारागृहात होते, त्यावेळी सुद्धा अंजली दमानिया यांनी भुजबळ यांच्यावर आरोपांची राळ उठवून दिलेली होती। यावेळी आता भुजबळ हे युती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पुन्हा एकदा अंजली दमानिया या सक्रिय झाल्या आहेत आणि सातत्याने त्या भुजबळांवर विविध प्रकारचे आरोप करत आहेत। आता या आरोपांना सरकार आणि भुजबळ हे कसं उत्तर देणार हे पुढील काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रवीण काळबांडेसह गणेश सावत, न्यूज स्टार महाराष्ट्र, नाशिक। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर दौऱ्यावरती होत्या। या दरम्यान त्यांनी इंदापूर शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अंतर्गत चालणाऱ्या भीमाई आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधलाय। गेल्या 2 वर्षापासून राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून मिळणारे पोषण आहाराचे अनुदान अद्यापपर्यंत प्राप्त झालं नसल्यानं शाळा चालवणं कठीण झालंय। आम्ही शाळा बंद करण्याच्या विचारात असल्याचं गाराणं संस्था चालकांनी सुळेंसमोर मांडताच सुळे यांनी राज्याचे मंत्री अतुल सावे यांना तात्काळ संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय। याशिवाय तुम्हाला मी ही शाळा बंद करू देणार नाही, तुम्ही त्यांचा आधार आहात, तुम्ही त्यांना वाऱ्यावर सोडलं तर मुले कुठे जाणार? महाराष्ट्र सरकार जर या आश्रमशाळेला बजेटचे पैसे देत नसेल तर तुमच्या या आश्रमशाळेसाठी मुंबईच्या मंत्रालयाच्या बाहेर मी आंदोलनाला बसेल, पण पैसे मिळवून देणार अशी जाहीर ग्वाहीच सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली आहे। बाकी सगळं थांबू शकतं पण आरोग्य आणि शिक्षण थांबू शकत नाही। या खोके सरकारकडे आमदार विकत घ्यायला पैसे आहेत पण या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत। या सरकारचा मी जाहीर निषेध करते। मी तुम्हाला शब्द देते की जर हे बजेटमधील पैसे असतील तर तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मी मिळवून देणारच, असंही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। देवा राखुंडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, इंदापूर। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हजर होते। यावर मंत्री छगन भुजबळ यांनी टीका करत मी निवडणूक आयोगात जाणार नाही असे म्हणणारे दस्तूर खुद्द हजर असल्याची टीका केली आहे। यावर राष्ट्रवादीच्या खासदार तथा शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवार म्हणाले होते कोर्ट कचेरी करणार नाही, तेच निवडणूक आयोगात हजर होते। शरद पवार म्हणतात मी राष्ट्रवादीचा संस्थापक अध्यक्ष आहे, मग मी सुद्धा संस्थापक प्रदेशाध्यक्ष आहे। माझ्याच घरी राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरवलं गेलं, मग आमचाही खारीचा वाटा आहे की नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। यावर छगन भुजबळ सतत शरद पवारांवर टीका करतात। ते वयाने मोठे असल्याने मी त्यांना उत्तर देणार नाही, माझे वयाचे असते तर करारा जबाब दिला असता, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। आईने माझ्यावर केलेले संस्कार थोडे वेगळे आहेत। ज्यांच्या ताटात जेवायचं असतं त्यांच्याशी भांडायचं नसतं, परंतु छगन भुजबळ हे नेहमी शरद पवारांवर टीका करतायत। मी त्यांच्या वयाचा मान राखते आणि त्यांच्यावर काही टीका करणार नाही, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळांचा समाचार घेतलाय। न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर। शासकीय रुग्णालयात होत असलेल्या मृत्यूमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा चव्हाट्यावर आली। यात सुधारणा करण्यापेक्षा केवळ बनवबनवी करत असल्याचे वास्तव हिंगोलीत पुढे आले। हिंगोलीतील वसमत उपजिल्हा रुग्णालयात 2 दिवसापूर्वी आरोग्य पथकाने तपासणी केली। पथक येण्यापूर्वी प्रत्येक बेड स्वच्छ करून त्यावर बेडशीट अंथरण्यात आलं होतं। अगदी एखाद्या खाजगी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल सारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती।
मात्र पथक पाठमोरे होताच रुग्णालय प्रशासनाने सर्व बेडशीट काढून रुग्णांना उघड सोडले. तपासणीला आलेल्या पथकासमोर केवळ नाटकबाजी करून सोपस्कर पार पडणाऱ्या वसमत उपजिल्हा रुग्णालयाचा ढोंगीपणा आता उघड झालाय. अशाने खरंच राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारणार आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आरोग्य पथक येण्यापूर्वी बेडशीट आथरण्यात आले, त्यानंतर परत बेडशीट घेण्यात आले. आपला पेशंट असल्यामुळे आपल्याला जास्त काही बोलता येत नाही अशी प्रतिक्रिया रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. यापूर्वी रुग्णालयातील नळ, ECG मशीन चोरी गेली आहेत, त्यामुळे आम्ही बेडशीट काढून ठेवले आहेत. याबाबत काही दिवसापूर्वी आम्ही वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे अशी माहिती इथल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर GK काळे यांनी दिली. ज्ञानेश्वर लोंढे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, गोवा, हिंगोली. मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातल्या डहाणूमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. एका नवजात अर्भकाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून त्याच्या जन्मदात्या आईने पळ काढला आहे. यावेळी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून या नवजात बालकाला ताब्यात घेतलंय आणि रुग्णालयात दाखल केलंय. सध्या या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सदर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. ही घटना डहाणूच्या लोणीपाडा परिसरातून समोर आली आहे, जिथे एका कलियुगी मातेने आपल्या नवजात बालकाला शर्टमध्ये गुंडाळून कचऱ्याच्या कुंडीत फेकलं होतं. कचरापेटीमधून मुलाच्या रडण्याचा आवाज तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ऐकू आली आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन या नवजात बालकाला ताब्यात घेतलंय. शिवाय डहाणू पोलिसांनी या नवजात बालकाला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केलंय. तर दुसरीकडे या मुलाला कचराकुंडीमध्ये फेकणाऱ्या मातेविरोधात डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सध्या डहाणू पोलीस या प्रकरणी या निर्दयी मातेचा शोध घेत आहेत. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी डहाणूहून मनोज सातवी. नालासोपाऱ्यात झाड का तोडले असे विचारल्याने एका 70 वर्षीय वृद्धाला तिघांकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद आहे. जखमी वृद्धावर उपचार सुरू असून या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरमध्ये संताप व्यक्त केला जातोय. नालासोपारा पश्चिम येथील यशवंत एम्पायर सोसायटीच्या 9व्या मजल्यावरील रहिवासी मधाजी नागरे यांना मारहाण करण्यात आली आहे. दुकान मालकाकडे त्यांच्या इमारतीखाली लावलेली 2 झाडे का तोडल्याची माहिती घेण्यासाठी ते गेले होते. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्या दुकानात असलेल्या 3 जणांनी आजोबांना अमानुषपणे मारहाण केली आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना इमारतीत लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजमध्ये 3 जणांनी आजोबांना मोठ्या निर्दयीपणाने मारहाण केलेली दिसत आहे. तिघांनी त्यांना उचलून खाली फेकल्याच्याही CCTVमध्ये दिसत आहे. तिघांच्या मारहाणीत आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर नालासोपाऱ्यातील ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. कॅमेरामॅन अक्षय शिंदेसह अमजद खान, न्यूज स्टेट महाराष्ट्र, गोवा. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मालेगाव न्यायालयात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी जमा केलेल्या शेअर्समध्ये सुमारे 178 गैरव्यवहार केल्याचे वृत्त सामनामध्ये छापल्याने खासदार संजय राऊत यांना मंत्री दादा भुसे यांनी नोटीस पाठवून आरोपाबाबत पुरावे सादर करावे किंवा माफी मागावी असे म्हटले होते. मात्र राऊत यांनी कुठलाही खुलासा केलेला नाही. तसेच माफीसुद्धा न मागितल्याने मंत्री दादा भुसे यांच्या तक्रारीवरून खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मालेगाव न्यायालयात खाजगी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संपूर्ण पुरावे सादर करून आणि साक्षीदार तपासून खासदार संजय राऊत यांच्या विरोधात खाजगी फौजदारी गुन्हा दाखल करून घेतला आहे. 23 ऑक्टोबरला मालेगावच्या न्यायालयात हजर राहून खुलासा करण्याचे आदेश संजय राऊत यांना न्यायालयानं दिला आहे. त्यामुळे 23 ऑक्टोबरला संजय राऊत हे न्यायालयात हजर राहतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. उमेश आवणकर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नाशिक. ठाण्यातील टोल विरोधात एकनाथ शिंदे यांनी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र नंतर त्यांनी ती याचिका मागे का घेतली, शिंदेंना याचिका कुणी मागे घ्यायला लावली, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. तर येत्या 2 दिवसात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षावर भेट घेणार आहोत. तेव्हा टोल दरवाढीबाबत त्यांच्याशी चर्चा करून याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी करू, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. त्यानंतर टोलचे काय करायचे हे मी तुम्हाला सांगेल, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे आहेत, त्यांना
लोकांचा आक्रोश परवडणार नाही, त्यामुळे ते देखील ठोस निर्णय घेतील असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. अनेक वर्षापासून टोल विरोधात आम्ही अनेक आंदोलनं केली आहेत. आम्ही 62 ते 67 टोलनाके बंद केले आहेत. 2014ला शिवसेना आणि भाजपचा जाहीरनामा आला होता. त्यात त्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू असे जाहीर केले होते. 2014 आणि 2017लाही जाहीर केले होते. पण पत्रकार यांना याबाबत विचारत नाही. मला मात्र टोलच्या आंदोलनाचे काय झाले हे विचारलं जातं, पण त्याचं रिझल्ट कुणाला दिसत नाही असंही ठाकरेंनी म्हटलंय. मनीष गांगुर्डे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, ठाणे. येलो मोझक व्हायरसमुळे सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावरही परिणाम होणार असून येलो मोझेकमुळे सोयाबीन पीक पिवळं पडून शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन वळून चालली आहे. शेंगा दाणेसुद्धा भरत नसल्याची स्थिती आहे. परिणामी सोयाबीनचे पिकं धोक्यात आले. त्यामुळे येलो मोझक नुकसानग्रस्त भागाची सोंगणीपूर्व सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा सोयाबीन उत्पादकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी सरकारला दिला आहे. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असतात. आत्ताच्या तुपकरांच्या या इशाऱ्याची दखल सरकार कसं घेतं हे पाहावं लागणार आहे. वसीम शेख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा. दुष्काळामध्ये होयपलेल्या बळीराजाला मदतीसाठी आरक्षणासाठी सरकारला सद्बुद्धी द्यावी असं साकडं जरांगे पाटलांनी साईबाबांच्या चरणी घातलंय. ठेवली म्हणूनच सरकारला 40 दिवसाची सबुरी आम्ही दिली आहे अशी प्रतिक्रिया देखील मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे. यावेळी बोलताना जातीय सलोखा राहून जातीय तेढ निर्माण झाला नाही पाहिजे. आमच्या बापजादांनी जशी तुम्हाला साथ दिली तशीच साईंच्या दरबारातून तुम्हाला प्रार्थना करतोय की मराठा आरक्षणाला विरोध करू नका. कोणावरही टीका करायची म्हणून मी आंदोलन करत नाही. ओबीसी नेते उगाच स्वतःवर रोष ओढून घेतायत. तुम्हाला मोठं करण्यात आमच्याही समाजाचं योगदान आहे, त्यामुळे त्या उपकारांची तरी परतफेड करा अशी टीकाही मनोज जरांगे यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सत्ता तुमच्या हातात आहे, जातीय जनगणना केलीच पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन द्या एकदा. ओबीसी नेते हे सत्तेत आहेत असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी निलेश आगरकर, अहमदनगर. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचं रावणरूपी पोस्टर तयार करून केंद्रातल्या मोदी सरकारने राहुल गांधी यांची बदनामी केली होती. त्यामुळे आता जालन्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातल्या मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या हुकुमशाही विरोधात काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला आहे. भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचा वाढता प्रभाव आणि खासदार राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून पंतप्रधान मोदींसह भाजपचे सर्व पदाधिकारी घाबरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 2024मध्ये त्यांचा पराभव होऊन राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होणार असल्याचं भाजपला माहिती असून त्यामुळे ते असं षडयंत्र करून राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याची प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बोलताना दिली आहे. तर जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात हे आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केंद्रातल्या मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रकरिता अमित कुलकर्णी, जालन्याहून. राज्यात सध्या टोल नाक्याच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक आहे. यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. टोल नाक्याचा मुद्दा पुढे करून सरकार आरोग्याच्या गंभीर प्रश्नावरून जनतेला भटकवतंय. त्यामुळे मी राज्यातील आरोग्याची परिस्थितीच जनतेसमोर मांडणार अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली आहे. पुण्याच्या वडगाव मावळमध्ये बंद पडलेल्या जनरल मोटर्सच्या कर्मचाऱ्याकडून सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणस्थळी सुषमा अंधारे आल्या होत्या. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याच कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लिहिलेल्या पत्राची आठवण त्यांनी करून दिली. आता फडणवीस सत्तेत आहे, मग त्यांनी कामगारांचा प्रश्न निकाली लावावा अशी मागणी अंधारेंनी केली आहे. यावेळी आरोग्याचा गंभीर प्रश्न असताना जाणीवपूर्वक टोल नाक्याचा मुद्दा पुढे आणला जातोय याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय. प्रफुल्ल खंडारे, न्यूज स्टेट महाराष्ट्र. चोपडा तालुक्यात कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे, मात्र यावेळी शेतकरी संकटात सापडला आहे. कापसाच्या उत्पादनात लाल्या रोगामुळे घट झाली आहे. त्यामुळे आता शासनानं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करण्यात येते आहे.
चोपडा तालुक्यात कापसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेत असतो, परंतु ज्या वेळेस कापसाला पाण्याची आवश्यकता होती त्यावेळेस पाऊस न झाला आणि कापूस वेचणीच्या वेळेस सततचा पाऊस सुरू झाल्यानं कापसाच्या पिकाचं नुकसान झालंय. कापूस सडू लागलाय, फुलफुगडी गळू लागली आहे आणि कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं कापूस उत्पादनावर त्याचा परिणाम होऊन उत्पन्नात घट होत आहे. कापसाला भाव नसल्यानं लागलेला खर्च निघेल की नाही या चिंतेत कापूस उत्पादक शेतकरी सापडलाय. त्यामुळे शासनाने लाल्या रोगाचे पंचनामे करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्यावी, जेणेकरून शेतकऱ्याला काहीतरी आधार मिळेल अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी करीत आहेत. जळगावहून अभिजित पाटील, न्यूज स्टेट महाराष्ट्र, जळगाव. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात झालेल्या विमान अपघातात 2 वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही वैमानिक हे मुंबईचे रहिवासी होते. अभय गडरू आणि यश विजय रामगुडे अशी या वैमानिकांची नावे आहेत. तर अभय गडरू वसईचे रहिवासी आहे. त्याबद्दल कॅनडाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली. हलकी दुहेरी इंजिन असलेले विमान होते जे अचानक कोसळलं. पायपर PH-34 सेनिका हे विमान चिलिवॅक शहरातील झाडांवर आणि झुडपांवर आदळल्याची माहिती इथल्या पोलिसांनी दिली. भारतीय नागरिकांशिवाय आणखी एका वैमानिकाचाही मृत्यू झाला आहे. तर बचाव पथक घटनास्थळी पोहोचल्याचे कॅनडाच्या पोलिसांनी सांगितलंय. बचाव पथकाने अपघाताचे ठिकाणही शोधलंय. विमान अपघाताचे कारण अद्यापही पुढे आलेले नाही. मात्र कॅनडाच्या ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदोखसह अक्षय मावळे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नवी दिल्ली.